नमस्कार भावी शिक्षक व शिक्षिकेंनो, SR मराठी लेखनी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सीमा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण 2020च्या महा-TET मध्ये घेण्यात आलेला बालमानसशास्त्र पेपर 2 अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून महा-TET संदर्भात मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे। चला तर सुरू करूया। 61 नंबरचा प्रश्न आहे, शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात। यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? कोणते विधान योग्य नाही? 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे, कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो। कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो। स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो। बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्ये होत। आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात। यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? जे विधान योग्य नाही ते आपल्याला ओळखायचे। तर पहिला आहे, कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो। बरोबर आहे। दुसरा आहे, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो। हे विधान चुकीचं आहे, म्हणजेच हे विधान आपलं योग्य उत्तर आहे, कारण विधान योग्य नाही असं विचारलं आहे ना, तर 2 नंबरचं विधान हे योग्य नाही। कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो हे चुकीचं आहे, कारण कारक विकास हा जन्मापूर्वीच सुरू होतो। तिसरा आहे त्यातलं, स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो। हे पण बरोबर आहे। बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्ये होत। हे पण बरोबर आहे। 62 नंबरचा प्रश्न पाहू, खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? प्रश्न परत वाचूया। खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? पहिला पर्याय आहे, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधित संवेदना होतात। दुसरा पर्याय आहे, वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात। तिसरा पर्याय आहे, एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागरूक होतात। आणि चौथा पर्याय आहे, बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात। तर प्रथम आपण समजून घेऊया की संवेदना म्हणजे काय। संवेदना म्हणजे काय तर ज्ञानेंद्रियाद्वारे होणारी जाणीव म्हणजेच काय, संवेदना। मग आता पाहूया पहिला पर्याय काय आहे, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधित संवेदना होतात का? नाही होत, कारण बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधित संवेदना होत नाहीत। इथं काय विचारले, योग्य नाही, योग्य नसणारे विधान, आणि हेच आपलं पहिलं योग्य नसणारे विधान आहे आणि आपले हे उत्तर आहे। तसेच आपण दुसरा पर्याय पाहू, वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात। वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात, हे पण योग्य विधान आहे, कारण कुत्र्यांना ज्ञानेंद्रियाद्वारे त्या वस्तूचा वास येतो। तिसरा आहे, एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागरूक होतात। हे पण बरोबर आहे। बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात। कान हे ज्ञानेंद्रिय आहे, तर हा पण आपला योग्य बरोबर पर्याय आहे। पण 62 मधील या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे आपले योग्य उत्तर आहे। चला तर पाहूया पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? कोणते विधान अयोग्य आहे?
अवबोधाच्या संबंधित विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? प्रथम आपण समजून घेऊ की अवबोध म्हणजे काय. तर अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना म्हणजेच काय? अवबोध. अर्थपूर्ण संवेदना म्हणजेच काय? अवबोध. यात 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पाहूया. अवबोध ही संवेदनानंतरची पायरी आहे. अवबोध ही संवेदनेनंतरची पायरी आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. संवेदना व अवबोध या दोन्ही मानसिक प्रक्रियांचे आधार उद्दीपक, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होत. तर मित्रांनो, हे आपले अयोग्य विधान आहे. संवेदना व अवबोध या दोन्ही मानसिक प्रक्रियांचे आधार उद्दीपक, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होत नाही. संवेदनाच्या अभावी अवबोध संभवतच नाही, हे पण बरोबर आहे. तर आपलं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. 64 नंबरचा प्रश्न आहे. वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? 4 पर्याय दिलेले आहेत. स्वैरकल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, व्यावहारिक कल्पना आणि पुनरुत्पादित कल्पना. प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचून घ्या. लक्षात येत नसेल तर पुन्हा एकदा वाचा. वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? तर आपलं उत्तर आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. आपलं उत्तर काय आहे? सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर कल्पनांचे प्रकार आहेत की पुनरुत्पादित कल्पना व रचनात्मक कल्पना. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे की सौंदर्यनिष्ठ कल्पना. 65 नंबरचा प्रश्न पाहूया. शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी उदाहरणे दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी उदाहरणे दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? पहिला पर्याय आहे प्रतिमांची तीव्रता अनुभवांच्या उत्कटतेवर अवलंबून असते. दुसरा पर्याय विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहे ते यथार्थ, स्पष्ट, तपशीलवार असावे. तिसरा आहे विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे. आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती, प्रतिकृतींशी संबंध जोडून त्या स्पष्ट कराव्यात. तर आपलं उत्तर आपल्याला काय विचारलंय की योग्य विधान जे नाहीये ते आपल्याला शोधायचंय. तर प्रतिमांची तीव्रता अनुभवांच्या उत्कटतेवर अवलंबून असते, हे बरोबर विधान आहे, योग्य विधान आहे. विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहे ते यथार्थ व स्पष्ट, तपशीलवार असावे. आपण जे विद्यार्थ्यांना शिकवतो, जे अनुभव देतो ते स्पष्ट आणि तपशीलवार असावे, हे पण बरोबर आहे. परंतु विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे, इथे हे विधान चुकीचं आहे. आणि हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, हे विधान योग्य नाही. चौथा पर्याय पण पाहूया. विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती, प्रतिकृतींशी संबंध जोडून स्पष्ट कराव्यात, हे पण बरोबर आहे. कारण समजून सांगताना एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी चित्र, संकल्पना याचा उपयोग करावाच लागतो. 66 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे जे हवे ते मिळाले पाहिजे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे घडते?
पहिला पर्याय आहे निरीक्षणातील दोष, दुसरा आहे दूषित पूर्वग्रह, तिसरा आहे काकताली न्याय आणि चौथा आहे इच्छानुगामी विचार. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इच्छानुगामी विचार. 67 नंबरचा प्रश्न पाहूया. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे टिंबटिंब यांनी प्रतिपादन केलेले आहे. पर्याय 1 उंट, दुसरा आहे टिचनर, तिसरा स्किनर आणि चौथा आहे थर्स्टन व थॉर्नडाईक. तर वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे कोणी सांगितले, असे प्रतिपादन कोणी केले, तर पर्याय क्रमांक 4 थर्स्टन व थॉर्नडाईक यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. 68 नंबरचा प्रश्न आहे. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश डॅश यांनी मांडले. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे विचार कोणी मांडले, तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे हिप्पोक्रेटस, दुसरा आहे कार्ल युंग, तिसरा आहे विल्यम रो शेल्डन आणि चौथा आहे क्रेशमर. तर आपलं योग्य उत्तर आहे क्रेशमर यांनी शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार मांडले. तर याच्यातला हिप्पोक्रेटस याने 4 प्रकार मांडले: पिवळं पित्त, काळं पित्त, रक्त व कस. तर कार्ल युंग यांचे अंतर्मुखी व बहिर्मुखी. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. 69 नंबरचा प्रश्न आहे. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ वृत्तीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले. या उपपत्त्या तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे आणि या उपपत्त्यांवरच प्रश्न विचारले जातात मानसशास्त्रामध्ये, त्यामुळे उपपत्त्या ह्या पाठ करून ठेवल्या पाहिजेत. तर पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे जज, दुसरा आहे बॅगले, तिसरा आहे थॉर्नडाईक आणि चौथा आहे हॉलेंजिंगर. तर प्रश्न काय आहे एकदा समजून घेऊया. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत कोणी मांडले, तर बॅगले यांनी हे मत मांडले. जज यांची सामान्यकरण उपपत्ती आहे. जज यांची कोणती उपपत्ती आहे, तर सामान्यकरण उपपत्ती आहे. थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती आहे. थॉर्नडाईक यांची कोणती उपपत्ती आहे, तर समान घटक उपपत्ती आहे. 70 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे सता प्रेरणा, दुसरा आहे संपादन गरज, तिसरा आहे मातृत्व आणि चौथा आहे संलग्नता गरज. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की मातृत्व. मातृत्व ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. 71 नंबरचा पाहूया. सॉल्तेवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? सॉल्तेवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे आत्मविश्वास, दुसरा आहे आत्मनियंत्रण, तिसरा आहे विश्वासार्हता, चौथा आहे नवोपक्रमशीलता. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्मविश्वास. आता
आत्मनियमन घटक त्याचे 5 प्रकार आहेत. आत्मनियमन घटकाचे 5 प्रकार आहेत. आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, नवोक्रमशीलता, जबाबदारीची जाणीव आणि अनुकूल क्षमता हे आत्मनियमन घटकाचे 5 प्रकार आहेत. आणि आत्मविश्वास हा घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेला नाही, त्यामुळे आपले हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्मविश्वास. पाहूया पुढचा प्रश्न. 72 नंबरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रमाचा पर्याय कोणता? योग्य क्रमांचा पर्याय कोणता? अ. वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान. ब. त्याला अमूर्त स्वरूप देणे. क. शब्दरूपाने संबोध व्यक्त करणे. आणि ड. या अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे. आणि ई. एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण कळत काही गुणविशेष अलग करणे. तर 4 पर्याय दिले आहेत. तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ, ई, ड, ब, क. पहिल्या नंबरला काय आहे? वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान. पहिल्या नंबरला काय येते? तर वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान. दुसऱ्या नंबरला येते एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून. पहिले वस्तूंचे ज्ञान आणि एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण कळत काही गुणविशेष अलग करणे. 3 नंबरला येतं या अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे. इथं शेवटी काय आले? अलग करणे. आणि या अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे हा ड आहे. ड क्रमांकामधील आहे. आणि 4थ्या क्रमांकाला आहे सामान्यीकरण झाल्यानंतर त्याला अमूर्त स्वरूप देणे हा 4थ्या नंबरला आहे. आणि 5व्या नंबरला शब्दरूपाने संबोध व्यक्त करणे. अशा प्रकारे आपलं 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 73 नंबरचा प्रश्न पाहूया. सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली? सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली? 4 पर्याय दिलेले. विल्यम जेम्स, गाल्टन, मॅकडुगल आणि बर्ट. तर आपलं योग्य पर्याय आहे विल्यम जेम्स याने सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशा व्याख्या त्याने केलेली आहे. अशी व्याख्या त्याने केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या सर्व शास्त्रज्ञांच्या व्याख्या सुद्धा पाठ करणे गरजेचे आहे. व्याख्या, उपपत्त्या व त्यांचे जनक हे आपल्याला माहीत असणे खूपच गरजेचे आहे. 74 नंबरचा प्रश्न पाहूया. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. पर्याय क्रमांक 1 परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष व परिणाम. तर एलिझाबेथ या राणीने परिपक्वता या विषयावर या गोष्टीवर भर दिला. आपले पर्याय क्रमांक 1 हे 74 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे. 75 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी डॅश डॅश ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. सामान्य अध्यापन उपपत्ती. पहिला पर्याय आहे सॉक्रेटिस यांची उपपत्ती. दुसरा आहे अनुपदेशन उपपत्ती. तिसरा आहे शिक्षक वर्तन उपपत्ती. आणि चौथा आहे ज्ञानेची उपपत्ती. आपल्याला कोणती विचारले? सामान्य अध्यापन उपपत्ती कोणाची आहे? तर आपण शोधूया. तर सॉक्रेटिस यांची उपपत्ती आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती. सॉक्रेटिस यांची उपपत्ती कोणती? तर औपचारिक अध्यापन उपपत्ती. अनुपदेशन उपपत्ती. अनुपदेशन उपपत्ती कोणाची? तर ग्वाल्टर. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे शिक्षक वर्तन उपपत्ती. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
पर्याय क्रमांक 4 आहे ज्ञानेची उपपत्ती. ज्ञानेची कोणती उपपत्ती आहे तर श्रेणीबद्ध ही ज्ञानेची उपपत्ती आहे, श्रेणीबद्ध. तर 75 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षक वर्तन उपपत्ती. 76 नंबरचा प्रश्न आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती. या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता डॅश डॅश हे आहेत. सॉक्रेटिस, जॉन डुई, हर्बर्ट व ज्ञाने. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॉन ड्युई. जॉन ड्युई. 77 नंबरचा प्रश्न आहे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवांशिकतेचा टिंबटिंब नियम म्हणतात. 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय समानतेचा, दुसरा गुणधर्म बदलाचा, तिसरा आदर्शीकरणाचा आणि चौथा आहे परागामित्वाचा. तर आपलं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 परागामित्वाचा. 78 नंबरचा प्रश्न आहे व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करण्याच्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश डॅश असे म्हणतात. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करण्याच्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला टिंबटिंब असे म्हणतात. तर 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे दृष्टिकोन, दुसरा आहे कुटुंब, तिसरा आहे व्यक्तिमत्व व चौथा आहे संरचना. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यक्तिमत्व. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व असे म्हणतात. 79 नंबरचा प्रश्न आहे ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते, उदाहरणार्थ लाळ गाळणे, हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्यास टिंबटिंब असे म्हणतात. 4 पर्याय आहे. पहिला आहे कारक अभिसंधान, दुसरा आहे अभिजात अभिसंधान, तिसरा आहे साधक अभिसंधान आणि चौथा आहे तात्कालीन अभिसंधान. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिजात अभिसंधान. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते, उदाहरणार्थ लाळ गाळणे, हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्यास अभिजात अभिसंधान म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. 80 नंबरचा प्रश्न पाहूया. शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना शिक्षकांकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना जर विचार, सामान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला टिंबटिंब असे म्हणतात. 4 पर्याय आहेत. अभिसंधान, संस्करण, अनुदेशन आणि चौथा आहे प्रशिक्षण. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुदेशन. शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना जर विचार, सामान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला अनुदेशन असे म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न. 81 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे ही आहेत. 4 पर्याय आहेत. व्याख्यान पद्धती, सामूहिक अध्ययन पद्धती, सामूहिक अध्यापन पद्धती, घटक योजना पद्धती व समवाय पद्धती. मित्रांनो, मानसशास्त्र या विषयात खूप मोठाले प्रश्न विचारले जातात, खूप मोठमोठे प्रश्न असतात, त्यामुळे घाबरून जायचं नाही.
त्या प्रश्नाला दोनदा वाचायचं आणि एकदा समजून घ्यायचं आणि समजून घेतल्यानंतर मग विचार करायचा की याच्यावर कोणता पर्याय योग्य ठरेल. जर तुम्हाला त्याचं उत्तर येत असेल तर पर्याय क्रमांक लगेच उत्तराच्या ठिकाणी गोल करून टाकायचं परीक्षेच्या वेळेस. जास्त वेळ वाया घालवायचा नाही, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असतो आणि मानसशास्त्र यामध्ये खूप मोठाले प्रश्न असतात रीडिंगसाठी, त्यामुळे त्यांना वेळ खूप जातो. त्यामुळे आपण वेळेचं नियोजन करून ठेवायचं आहे अगोदरच. ओके, आणि त्यानंतरच प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून मग आपला जास्त वेळ वाया जाणार नाही. जे सोपे प्रश्न आहे, समजा सोपे जे विषय आहे, मराठी झालं, इंग्लिश झालं, परिसर अभ्यास किंवा असे जे विषय आहेत सोपे वाटतात तुम्हाला, ते अगोदर सोडून घ्यायचे. पटकन ते सोडून झाले की थोडासा वेळ त्या पेपरच्या वेळामधून जर उरलेला असेल तर तो वेळ तुम्ही या मानसशास्त्र विषयाला द्या आणि हा आपला विषय कव्हर करून टाका. याचं टेन्शन जास्त घेऊ नका, जास्त काही अवघड नाही आहे. फक्त या उपपत्त्या, या शास्त्रज्ञ हे थोडंसं लक्षात ठेवायसारखं आहे, हे पाठच करून ठेवा तुम्ही, त्यामुळे तुम्हाला परीक्षेत काही अडचण येणार नाही. 82 नंबरचा प्रश्न पाहूया. मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे, शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या प्रकारच्या वर्गीकरणात बसतात? पहिला आहे समस्या प्रधान प्रोजेक्ट, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट, आस्वादात्मक प्रोजेक्ट व चौथा आहे कौशल्य प्रधान प्रोजेक्ट. समस्या प्रधान, पहिला आहे समस्या प्रधान. यामध्ये समस्येचा समाविष्ट केला जातो या प्रोजेक्टमध्ये. तर आपल्या या विधानामध्ये समस्याबद्दल सांगितलेलं आहे का? तर नाही. निर्मिती प्रधान प्रोजेक्ट, यामध्ये निर्मितीची प्रक्रिया असते. ज्या एखाद्या प्रोजेक्टची आपण निर्मिती करतो, सुरुवात करतो. तिसरा आहे आस्वादात्मक प्रोजेक्ट, म्हणजेच मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे, शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळणे इत्यादी बाबी या आस्वादात्मक प्रोजेक्ट यामध्ये येतात. त्यामुळे आपल्या 82 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आस्वादात्मक प्रोजेक्ट. 83 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? पहिला पर्याय परिस्थितीशी जुळवून न घेणे, दुसरा पर्याय शक्य आकांक्षा बाळगणे, तिसरा आहे स्व व परिस्थिती यात सुसंवाद नसणे, चौथा आहे वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे. तर आपलं या प्रश्न काय आहे की कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही असं विचारले. तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे शक्य आकांक्षा बाळगणे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 84 नंबरचा. जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात, तेव्हा ही डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. उदात्तीकरण, प्रतिपुरण, तादात्म्य व विकृत श्रद्धा. काय म्हटले त्यांनी की जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात, तेव्हा ही विकृत श्रद्धा प्रकाराची संरक्षण यंत्रणा आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 85 नंबरचा प्रश्न पाहूया. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश डॅश असे म्हणतात. पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश डॅश असे म्हणतात. 4 पर्याय दिलेले आपल्याला. प्रतिगमन, पुरोगामी निरोधन, दमन व प्रतिगामी निरोधन. तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुरोगामी निरोधन. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर
आहे. 86 नंबरचा प्रश्न पाहूया. अनुभवांचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय क्रमांक पहिला, अनुभव मनावर रेंगाळत नाही. दुसरा, अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही. तिसरा, ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती बहिर्मुख असते. आपल्याला काय विचारलंय की अनुभवांचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान विचारलंय आपल्याला. त्यात पहिलं काय म्हटलंय? अनुभव मनावर रेंगाळत नाही. तर हे चुकीचं आहे, कारण अनुभव हा मनावर रेंगाळत असतो आपल्याला. दुसरा आहे, अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही. असं होत नाही, कारण अनुभवांचा प्रत्यय हा पुन्हा पुन्हा येत असतो. ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. हे आपलं योग्य विधान आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. 87 नंबरचा प्रश्न आहे. बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? पहिला पर्याय, शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे, आर्थिक विषमता असणे. तिसरा आहे, अभ्यासक्रम लवचिक असणे. आणि चौथा आहे, कुटुंबात आई वडिलांचे भांडण होणे. गुन्हेगारी होण्याचे सामाजिक कारण कोणते? तर आपण पाहूया. शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे हे गुन्हेगारीचे कारण आहे का? तर नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये अभ्यासक्रम लवचिक असणे हे गुन्हेगारीचे कारण आहे का? तर नाही. चौथा आहे, कुटुंबात आई वडिलांचे भांडण होणे. आई वडिलांचे भांडण झाल्यामुळे गुन्हेगारी वाढते का? तर नाही. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिले? आर्थिक विषमता असणे. यामुळे गुन्हेगारी होण्याचे सामाजिक कारण आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आर्थिक विषमता असणे. 88 नंबरचा प्रश्न पाहू. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय प्रबोधक, दुसरा आहे समायोजन, तिसरा आहे परिवर्तन आणि चौथा आहे प्रतिचार. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रतिचार. 88 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रतिचार. 89 नंबरचा प्रश्न पाहूया. खालील विधानामध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? मूलभूत तत्व म्हणून योग्य नसलेले विधान आपल्याला शोधायचे आहे. तर अध्यापन करीत असताना अशा अध्ययन प्रसंगाची निर्मिती करावी जेणेकरून विद्यार्थ्याच्या सर्जनतेला वाव मिळेल. अध्ययन अनुभवांची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. अध्ययनार्थ्याला असे अध्ययन अनुभव द्यावेत की त्यांच्या भावना व कृती व विचार यांचे एकात्मीकरण होईल. चौथा पर्याय आहे, अध्ययनार्थ्याच्या गरजा पूर्ण होतील असे विविध अध्ययन अनुभव द्यावेत. तर आपल्याला काय विचारलंय की योग्य नसलेले विधान. तर योग्य नसलेले विधान आहे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्ययन अनुभवांची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. 90 नंबरचा प्रश्न पाहूया. अध्ययन प्रक्रिया सोप्याकडून कठीणाकडे क्रमाक्रमाने चढत जाते. खालच्या पातळीवरील अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम ठरते. असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीची अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केले? तर मगाशीच आपण पाहिलं आहे. याबद्दल 4 पर्याय पाहूया. गॅगने, दुसरा आहे टॉलमन, तिसरा आहे ग्रुथी व चौथा आहे
क्लार्क हल. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गॅग्ने. गॅग्ने यांची कोणती उपपत्ती? श्रेणीबद्ध उपपत्ती. यांच्यात असं सांगितलं आहे की अध्ययन प्रक्रिया सोप्याकडून कठीणाकडे क्रमाक्रमाने चढत जाते. खालच्या पातळीवरील अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम ठरते, असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीची अध्ययन उपपत्ती यामध्ये गॅग्ने यांनी याचा समावेश केलेला आहे. पुढचे पर्याय टॉलमन यांची कोणती? संकेत अध्ययन उपपत्ती. तर अशा प्रकारे आपण 2020चा बालमानसशास्त्र पेपर 2 अभ्यासला. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून महाटीईटी संबंधात मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तर मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, कारण मानसशास्त्र हा असा विषय आहे की ज्यामध्ये खूप मोठमोठाले प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्याला वाचण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे हा व्हिडिओ आपला आजचा मोठा झाला आहे. तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि येणाऱ्या TET परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.